रसगुल्ला, मँगो तुई, झालमुडी, काठी रोल, आलू कचोरी. आपण फक्त खाण्याविषयीच बोलतोय. हो, कलकत्त्याला फक्त आपण खाण्यासाठीच गेलो होतो. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. खरं तर भारतामध्ये इतकी स्ट्रीट फूडची ठिकाणं आहेत, पण त्यातलं कलकत्ता ऑसम आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशी काही ठिकाणं जी मस्ट आहेत कलकत्त्यात, जी तुम्ही केलीच पाहिजे. सकाळी उठल्या आपण काय करतो? नाश्ता. त्यामुळे नाश्त्याचं पहिलं ठिकाण आम्ही तुम्हाला सांगतोय, भवानीपुरे नावाचा एरिया. तिथे श्रीहरी मिष्टान्न भांडार. अप्रतिम माहोल होता, जुनं वातावरण होतं. हो, रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंदांचे असे जुने फोटो होते. असं कॉल करता असं ते एक फील आलेलं. दुसरा नाश्त्यासाठीचा स्पॉट आहे बलवंत सिंग ढाबा. म्हणजे हा पण आय थिंक भवानीपुरे त्याच एरियातला स्पॉट आहे. गुगलवर तुम्हाला लगेच तो मिळू शकेल. हे जॉईंट पहाटे 3 वाजता वगैरे उघडतं. गरम गरम जिलेबी आणि अशी खुसखुशीत आणि आतनं मऊ असणारी जिलेबी, क्रंची आणि करेक्ट गोडवा. इथे ना वेगळीच असं एक थोडासा जळका किंवा स्मोकी असा वास चहाला येतो. दम चाय. हा, आणि तो चहा, छोले भटुरे, जिलेबी, डन आहे आयुष्य. पहाट कशी व्हावी. येस. तिसरा स्पॉट, मी माझ्या अख्ख्या आयुष्यात खाल्लेला सगळ्यात अप्रतिम गुलाबजाम म्हणजे शर्मा टी स्टॉलचा. आई ग, याला बीट फक्त आपली आई जे करते की नाही, ऑफकोर्स, म्हणजे कारण त्याच्यात प्रेम असतं. प्रेमाला कोणी बीट नाही करू शकत. पण त्याच्यानंतर आफ्टर प्रेम जगातला सगळ्यात अप्रतिम गुलाबजाम. चितळ्यांना पण बीट केलं आमची काहीच नाही. म्हणजे हा पण खूप वेगळाच आणि खूप जुना आणि ऑसम स्पॉट आहे. इथलं सगळ्यात बेस्ट म्हणजे आलू कचोरी. बलवंत सिंग ढाब्यामध्ये जसा तंदुरी चहा होता, तर इथली स्पेशालिटी आहे केसर चाय. चहावरती केशर टाकून देतात आणि सकाळच्या वेळेला विथ कचोरी आणि चहा. बस. काय चहा, म्हणजे चहा कसा इतका अप्रतिम बनवू शकतो कोणी? काठी रोलचा उगमच कलकत्त्यामध्ये झाला. त्याची स्पेशालिटी आहे. त्याची स्पेशालिटी. त्यामुळे काठी रोलचे बरेच स्पॉट आहेत. म्हणजे हॉट काठी रोल आहे पार्क स्ट्रीट वरचा, किंवा निजाम आहे, बादशाह आहे न्यू मार्केटमध्ये. तर या सगळ्या ठिकाणी काठी रोल अप्रतिम मिळतो. आणि तो काठी रोल आहे ना, म्हणजे ते असे तव्यावरती ऑलमोस्ट तळतात आणि त्याच्यावरती सगळ्या व्हेजिटेबल्स आणि सॉस, मेयोनीज वगैरे टाकून तो इतका क्रंची आणि आतनं मऊ रोल असतो. याच पार्क स्ट्रीट वरती फ्लरीज बेकरी नावाची खूप ऑसम बेकरी आहे. म्हणजे ही खूप ब्रिटिश कालीन आणि खूप जुनी बेकरी आहे. आणि तिथे मस्त ब्रिटिश ब्रेकफास्ट मिळतो कम्प्लिटली. आणि केकचे खूप वेगवेगळे प्रकार मिळतात. त्यामुळे आणि तसा माहोल खूप वेगळा आहे. टिपिकल तुम्हाला कोलकात्यात आल्याचा असा फील येतो. त्यामुळे फ्लरीज तुम्ही नक्की ट्राय करा. जशी फ्लरीज बेकरी आहे तशीच नाहुम नावाची बेकरी आहे. जू फॅमिलीने चालवलेली ही बेकरी आहे आणि ही खूप जुनी आहे. तुम्ही कुठेही कोणालाही विचारलं ना न्यू मार्केटमध्ये नाहुम बेकरी कुठे, तुम्हाला लगेच सांगतील. नाहुम बेकरीला आम्हाला पाऊण तास लाईनीमध्ये थांबायला लागलं. म्हणजे इतकी ही फेमस बेकरी आहे. म्हणजे तुमच्या आय थिंक यांच्या सगळ्यांच्या शॉपिंग होईपर्यंत आम्ही फक्त लाईनीतच होतो. हो, म्हणजे इतकं वेटिंग पुण्याच्या बाहेर चितळ्यांना सोडूनही वेटिंग होतं बुवा. चितळे किंवा जसे आपल्या जुन्या जॉईंट्स मध्ये लोकांचा ऍटिट्यूड असतो ना, गिराईकाचा किमान शब्दामध्ये कमाल अपमान केला जातो. तर तसाच खूप छान ऍटिट्यूड नाहुम बेकरीतल्या लोकांचा पण होता. म्हणजे जोक्स अपार्ट, एक घास प्लम केकचा तोंडात टाकला आणि म्हणलं 100 अपमान करा तुम्ही आमचे, हा केक द्या तुम्ही आणि आम्ही तुमच्याकडेच येणार. 8वा स्पॉट आहे इंडियन कॉफी हाऊस. ओल्ड आणि अप्रतिम ऍटमॉस्फिअर, उंची होती, खुर्च्या, टेबल, रचना, म्हणजे असं जुन्या काळातच आपण ट्रॅव्हल करून जातो. हो, म्हणजे खरं सांगायचं तर फूड तिथलं ओके होतं, पण तिथला माहोल अनुभवा असाच आहे. म्हणजे असं आपण बसलेलो असताना आपल्याला असं वाटतं की शेजारच्या टेबलावरती सत्यजित रे वगैरे तिथे येऊन बसत असतील असं वाटतं. आणि हो, खरंच एकेकाळी सगळे लेखक, फिल्म मेकर्स यांचा तो स्पॉट होता. त्यामुळे त्याला खूप वेगळ्या व्हायब्रेशन्स आहेत. आणि त्याचं लोकेशन पण इतकं छान आहे ना, सगळ्या पुस्तकांच्या दुकानांमध्ये. कॉलेज स्ट्रीट नावाचा कलकत्त्यामधला खूप जुना एरिया आहे. आणि तिथे आपण पहिली ट्रॅम पण पाहिली. हा, तिथे ट्रॅम पण आहे आणि तो खूप असा जुना ओल्ड कलकत्त्याचा एरिया आहे. त्यामुळे इंडियन कॉफी हाऊस मधनं तुम्ही बाहेर पडल्यावरती त्या पूर्ण रस्त्यावर तुम्ही चालू शकता, फिरू शकता.
तिथेच त्याच रस्त्यावरती तेल भाज्या नावाचा प्रकार मिळतो. हा आपला नेक्स्ट स्पॉट आहे. येस, तेल भाज्या म्हणजे काय काय, आपल्या मस्त भज्या असतात ना, कांदा भजी, बटाटा भजी, तशा वेगवेगळ्या म्हणजे वांग, ढोबळी मिरची, असे ते तळून देतात. त्यामुळे त्याला तेल भाज्या असं म्हणतात. म्हणजे भज्या पण वेगवेगळ्या पद्धतीच्या. अजून एक मस्ट ट्राय गोष्ट म्हणजे झालमुडी. झालमुडी म्हणजे खरं तर खूप तशी ड्राय भेळ आहे, पण तो जो मसाला वापरतात ना कुठला तरी काळ्या रंगाचा, त्यामुळे त्याची चव खूप भारी आहे. काय अप्रतिम लागलं ते. म्हणजे असं झालं की एवढासा त्रिकोण एवढा मोठा द्या, कितीही पुड्या द्या, त्या कमीच पडतात कारण ते ऍडिक्टिव्ह आहे. झालमुडी जर ट्राय करायचा असेल तर व्हिक्टोरिया मेमोरियलच्या बाहेर भरपूर सारे स्टॉल्स आहेत झालमुडी. तिथे तुम्ही मस्त व्हिक्टोरिया मेमोरियलचा आनंद घेत झालमुडी खाऊ शकता. विवेकानंद पार्कच्या बाहेर तुम्हाला भरपूर हे सारे जॉईंट्स आहेत. ते म्हणजे पुचका. खरं तर पुचक्याचा जरा आमचा पचकाच झाला. फार असा ग्रेट आम्हाला पुचका हा प्रकार कोलकात्यातला आवडला नाही. म्हणजे ते पाणी जे पाणीपुरीचं ते थोडंसं आम्हाला असं पानचट वाटलं. मे बी ती एक वेगळी टेस्ट असेल जी आम्हाला नाही आवडली. आम्हाला टिपिकल ट्रेडिशनल पाणीपुरी आवडते. आणि आपल्याला कसं तोंडात टाकल्या असं ते मेंदूला एक अशी ती किक बसते बघ. किक बसते, त्याची आपल्याला सवय असते टिपिकल पाणीपुरीची. हो, पण हा जरा माइल्ड प्रकार होता. पण तुम्ही ट्राय करावा नक्की. विवेकानंद पार्क नावाचा एरिया, त्याच्या बाहेर महाराजा चाट भांडार म्हणून आहे, ते खूप फेमस आहे. तिथे तुम्हाला खूप सारे चाट ट्राय करता येते. आपण बऱ्याच सगळ्यात म्हणजे जो म्हणतात ना कलकत्त्याचा हुकमी एक्का राजा म्हणजे तिथलं स्वीट असंख्य प्रकार आहेत आणि असंख्य स्पॉट आहेत. कुठेही जा तुम्हाला अप्रतिमच अनुभव येईल. पण एक ठिकाण मी सांगेन जिथे तुम्ही नक्की जा, ते म्हणजे आता उच्चारांचे वेगळे थोडेसे होऊ शकतात, कारण आम्हाला सुरुवातीला असं वाटलं की ते आहे बळराम मुळीक, पण नाही, ते बलराम मल्लिक आहे. आम्ही त्याला मराठमोळा करून टाकला बळराम मुळीक म्हणून. बलराम मल्लिक नावाचं हे ठिकाण आहे. त्यांच्या चेन्स आहेत खूप ठिकाणी, पण इथे तुम्ही नक्की जा आणि सगळ्या प्रकारची स्वीट ट्राय करा. नाही, पण तिथे काय नक्की ट्राय करायचं हे आपण सांगतो. बेक्ड रसगुल्ला नावाचा प्रकार मिळतो. बासुंदीत बुडवून रबडीमध्ये असा तो बेक्ड झाल्यामुळे असा त्याला एक तो दम आणि स्मोकी फ्लेवर येतो बघ, असा भाजल्यासारखा. एक चमचा तोंडात टाकला की असं होतं की वास वसूल आहे. त्यामुळे बेक्ड रसगुल्ला नक्की ट्राय करा बलराम मल्लिक मध्ये. आणि मला आवडलेलं सगळ्यात येस, मँगो दुई, म्हणजे अशी कुल्हडमध्ये छोटीशी ती मँगो दुई देतात. त्यामुळे त्याला असं मातीचा स्वाद पण लागतो थोडासा. आणि आंबा असा पूर्णपणे मेल्ट होऊन तुमच्या त्या कुल्हडमध्ये आलाय असं तुम्हाला फील येतो. त्यामुळे मँगो दुई नक्की ट्राय करा. बाकी पण खूप गोष्टी आहेत. म्हणजे आम्ही त्याला भैया ये देव, भैया वो असं करून आम्ही त्याला खूप साऱ्या मिठाया सांगितल्या. चुकीच्या हिंदीमध्ये, चुकीच्या बेंगॉली भाषेमध्ये, मोडके तोडके त्यांना कळेल. संदेश आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. एअरपोर्टच्या पासून अगदी जवळ 10 किलोमीटर अंतरावरती मिष्टी हब नावाचा एक नवीन स्पॉट झालाय. म्हणजे हे जे आम्ही सगळे तुम्हाला जॉईंट सांगितले, त्या जॉईंट्सच्याच तिथे छोटे छोटे स्टॉल्स आहेत. म्हणजे एका हब मध्ये तुम्हाला कलकत्त्यातले सगळे स्पॉट अगदी म्हणतो ना आपण ट्रेलर थोडे म्हणून अनुभवता येते. बरोबर, कारण की एसी आहे, मॉल आहे, कदाचित तो तिथे जाऊन मिष्टान्न भांडारामधला फील नाही येणार, पण त्या फूडची थोडीशी झलक तुम्हाला मिळू शकते कारण ते एअरपोर्ट रोड वरतीच आहे. येस, त्यामुळे जर कनेक्टिंग फ्लाईट असेल, बऱ्यापैकी जर वेळ असेल 5-6 तासांचा, मिष्टी हबला या, खा, परत जा, तुम्ही कलकत्ता वसूल करू शकता. 2 दिवसात आम्ही एवढेच कव्हर करू शकलो. या व्यतिरिक्त असंख्य फूड स्पॉट आहेत. ज्यांना नॉनव्हेज आवडतं त्यांच्यासाठी पण असंख्य स्पॉट आहेत. फिश असेल, इव्हन चिकन, मटन. मला हेच सांगायचंय की तुम्हाला जर आम्ही सांगितलेले स्पॉट सोडून कलकत्त्यातले असे काही स्पॉट्स असतील, तुम्ही जाऊन आला असाल किंवा जाणार असाल, तर आम्हाला नक्की सांगा. आम्हाला ते ट्राय करायला आवडेल. नक्कीच ट्राय करायला आवडेल. गल्ली बोळात तुम्हाला असा एखादा ठेला किंवा स्पॉट मिळू शकतो जिथे तुम्हाला उत्तम फूड मिळेल. आज जेवायला काय आपल्याकडे? भेंडीची भाजी.